वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणव पूर्ण हमारा, तब होवे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा. जा महाराष्ट्र माझा, भीती नाम्हा तुझी मुळीही, गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. एक साथ संविधान वाचन शुरू कर. न्याय, राजनैतिक न्याय, विचार, विचार, अभिव्यक्ती, अभिव्यक्ती, विश्वास, विश्वास, श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं संविधान निर्माण केलं आणि ते भारतीय संविधान हे आपण स्वीकारलं. तर ज्या स्वातंत्र्यवीरांनी, ज्या व्यक्तींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाला त्या ठिकाणी एका स्वतंत्र अशा स्वरूपाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ज्या व्यक्तीने आपलं बलिदान दिलेलं आहे, त्यांच्या प्रती आज आपण आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. एका बाजूला या स्वातंत्र्यानं, या संविधानानं आपल्याला काही अधिकार दिले, मतदानाचा अधिकार दिला, त्याचबरोबर सर्व समानतेचा अधिकार दिला, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता अशी तत्वत्रयी आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला हे अधिकार आपल्याला मिळत असतानाच आपल्या काही जबाबदाऱ्याही त्या ठिकाणी आहेत. विशेषतः
ज्या मतदानाचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी या संविधानानं आपल्याला प्राप्त करून दिला, त्या मतदानाचा अधिकार ते मतदान आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी, मग तो अगदी राजापासून रंकापर्यंत या प्रत्येकाला समान अशा स्वरूपाचा या मतदानाचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा मतदानाचा अधिकार आपण वापरणं आणि एक सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाची लोकशाही आपल्या ठिकाणी प्रस्थापित करणं, जगाला त्या ठिकाणी या लोकशाहीची ओळख करून देणं, ही अत्यंत महत्त्वाची अशा स्वरूपाची जबाबदारी ही आपल्याला त्या ठिकाणी या अधिकाराबरोबर त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं की या देशाला जागतिक पातळीवरती एक सर्वोच्च अशा स्वरूपाचा देश म्हणून, सर्वोच्च अशा स्वरूपाचं राष्ट्र म्हणून एक ओळख निर्माण करून द्यायची असेल तर आपल्या प्रत्येक भारतीयाची ही जबाबदारी आहे की आपण एक या देशाच्या विकासासाठी आपण सर्वांनी योगदान देणं ही खूप महत्त्वाची ठिकाणी गोष्ट आहे. मला असं वाटतं की आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या गोष्टीसाठी कटिबद्ध होणं अपेक्षित आहे की या देशाचं सार्वभौम अबाधित राहिलं पाहिजे. या देशाची सर्व धर्म समभाव ही भावना त्या ठिकाणी आपली वृद्धिंगत झाली पाहिजे. सर्व धर्म समभावाची भावना अधिक वृद्धिंगत करणं आणि राष्ट्राला एकसंध त्या ठिकाणी ठेवणं ही आज या तरुणांची आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे असं माझी धारणा आहे. आपण या दिशेनं आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि अधिकाधिक त्या ठिकाणी या देशाला सक्षम करण्याचा प्रयत्न करूया. ज्या ठिकाणी व्यक्तींनी हा देश महासत्ता होईल अशा स्वरूपाचे एक स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. आजही त्या ठिकाणी ते स्वप्न आपण साकार झालेलं नाही, पण तरीही आपण त्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल करत आहोत. एक दिवस निश्चितपणे हा देश आपला हे राष्ट्र जेव्हा संपूर्ण जगामध्ये एक महासत्ता राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी पुढे येईल, त्यासाठी आपण सर्वजण त्याकडे योगदान देऊया. ते योगदान देण्यासाठी आपल्याला एक आत्मबळ त्याकडे मिळावं अशा स्वरूपाच्या शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. कुठल्या मुलींनी केलं या पुढे वैष्णवी यादव. या ठिकाणी मी साईला विनंती करतो की त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याचं मनोबल व्यक्त AI रिलेटेड पोस्ट प्रेझेंटेशन केलं आहे. म्हणजे आजकालची ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे, त्याचे डिफरंट टूल्स आहेत, तर ते कसं वर्क करतं किंवा त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ते आम्ही थोडक्यात रिप्रेझेंट केलं. सगळ्या क्लासमधल्या मुली म्हणजे फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आहे, बाकीचं इम्पॅक्ट ऑफ वापरायला पाहिजे. पुस्तक वापरायला ChatGPT किंवा AI हे सहज उपलब्ध होत आहे. त्याच्यामुळे तुमच्या क्रयशक्तीला थोड्याशा मर्यादा आहे.
म्हणजे ते वाचायला पाहिजे पुस्तक आणि ते सगळं तुम्हाला काय वाटतं हे शोधून काढायचं. म्हणजे आपण ताक घुसळतो ना, दही घुसळतो म्हणून त्याची जोडी निघते नाही का. ती जोडी काढायची असेल तर घुसळावं लागतं. ते पुस्तक त्याचे ते विचार त्यात घुसळले पाहिजे. त्याच्यातून जे वर निघतं ते आर्क असतं त्याचं नाही का. ते यायला पाहिजे. AI घालायला पाहिजे का, AI समजायला पाहिजे तर नक्की समजायचं. AI नाही समजलं तुम्हाला तर आपण वेगळे ठरवू. पण या AIवर जर आपण अवलंबून राहिलो तर मग आपली बुद्धी थोडीशी अशी हे होऊन जाईल, संकुचित होईल. ते संकुचित नाही करायचं. त्याच्यातून काय नवीन करता येईल हे शिकण्यासाठी घ्यायचं ठीक आहे. म्हणजे पुढच्या वेळेला आपण असं करू हे फक्त गुगलचं नाही, गुगल नक्की घ्यायला पाहिजे, ChatGPT घ्यायला पाहिजे. पण पुस्तकाला पर्याय नाही. माणसाच्या बुद्धीला जसा पर्याय नाही ती पण येऊ जाते. पण माणसाच्या बुद्धीला नाही हे करायचं असेल तर पुस्तकावरती आणि आपल्या सर मॅमनी जे शिकवलं ना त्याच्यामध्ये छानच छानच. राष्ट्रध्वजारोहण आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचे पर्व. आता ही माणसं कोण आहेत? आजचा दिवस देशभक्तीचे स्फुरण चढलेला भारतीयांचा गर्व. एकदा व्यासपीठाकडे शुभागमन. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त शपथ घेते की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर तिला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी तिच्या सोबत बसणे, खाणे, फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. मुख्य कार्यक्रम दिल्लीला माननीय देशाचे पंतप्रधान महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर भारताचं स्थान पहिल्या 3 देशांमध्ये आणण्यासाठी विशेषतः गेल्या 10 वर्षापासून आमूलाग्र बदल देशातल्या सर्वच क्षेत्रामध्ये होताना या देशवासियांनी अनुभवलेले आहेत. आज आपली आर्थिक सुबत्ता आणि जागतिक स्पर्धेमध्ये अभिमानानं भारताचं नाव घेतलं जाईल अशा पद्धतीची दैदिप्यमान कामगिरी देश पातळीवर या ठिकाणी आपल्या देशाने केलेली उभ्या जगाने या ठिकाणी पाहिलेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये
औद्योगिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा खूप मोठा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे. राज्यानं आपले आर्थिक स्रोत अधिक निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी क्षेत्रामध्ये जादा उत्पादन शेतकऱ्याला कसं घेता येईल यासाठी विशेषतः गेल्या वर्षभरापासून AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. जिल्ह्यामध्ये असणारी धरणं असतील, त्या धरणांच्या माध्यमातून ओलिताखाली येणारं शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल, अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घेतलेला धडक कार्यक्रम असेल, या सगळ्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यानं सुद्धा खूप मोठी प्रगती नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे. ज्याचा AI टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग केला, त्या AI टेक्नॉलॉजीचा विशेषतः जिल्ह्यातलं बहुतांश क्षेत्र हे ऊसाखालचं आहे आणि म्हणून त्या ऊसाखालच्या क्षेत्रासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल त्यासाठी आधुनिक यंत्रणा या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न सुरू केलेला आणि लवकरच ती यंत्रणा राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हावासियांचा सुद्धा सक्रिय सहभाग असला पाहिजे. NGOनी सहभाग घेतला पाहिजे, स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे. सर्वच लोकांनी, तरुणांनी, महिलांनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी, सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन मी मगाशी म्हटलं तसं जिल्ह्याची उज्ज्वल परंपरा अधिक उज्ज्वल करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया. याच भावना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. जिल्हावासियांचं, जिल्ह्यातल्या सर्व माननीय लोकप्रतिनिधींचं, जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाचं मी जिल्ह्याचा कारभार पाहत असताना पालकमंत्री म्हणून मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मनापासून त्या सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जिल्हावासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावंत, दर्शक SR निगडे, पोलीस सिपाई आणि सुपर नंबरी आहेत SK शिंदे, पोलीस उपनिरीक्षक. महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था सदर चनाय फलनिग्रनाय यद्रीद्वाक्य उराशी बाळगून पोलीस मुख्यालय सातारा महिला प्लाटून क्रमांक 2 प्लाटून कमांडर ओंकार बेगडे, पोलीस उपनिरीक्षक, दर्शक MS शिंदे. यानंतर संचलनासाठी येतात होमगार्ड पुरुष, तुषारी महिला यांचे मार्गदर्शक आहेत तुषार भरांडे. यानंतर संचलनासाठी येत आहेत होमगार्ड महिला प्लाटून कमांडर कविता चव्हाण, दर्शक साक्षी पवार आणि सुपर नंबरी आहेत जयश्री पवार. दिमागदार संचलन यानंतर संचलनासाठी येत आहेत छाबडा इंग्लिश मीडियम स्कूल मुली, प्लाटून कमांडर श्रीराजे अडसूळ, दर्शक संस्कृती यादव आणि सुपर नंबरी आहेत प्रांजल सुपर नंबरी मृणाली माने, मार्गदर्शक आहेत उर्मिला नाचक. यानंतर प्लाटून या पथकाचे प्रमुख पोलीस मानवंदना देत हे अण्णासाहेब कल्याण हायस्कूल मुलांचं पथक पुढं.
यानंतर प्लाटून क्रमांक पथक मुलींचं पथक संचलन करेल पुढे सरकते. यानंतर महाराजा साहेब हायस्कूल मुले प्लाटून कमांडर समीर कांबळे, दर्शक अथर्व गाडे कुराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाराजा साहेब हायस्कूलांच्या मुलांचं पथक मानवंदना देत दिमागदार संचलन करत पुढे निघते. दर्शक साईनाथ पिसाळ आणि सुपर नंबरी सोहम टोने पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक संचलन करत पुढे जाते. यानंतर प्लाटून क्रमांक 18 भारतीय विद्यापीठ JWIR अकॅडमी मुलींचं पथक प्लाटून कमांडर श्रेया कीर्तक, दर्शक ईश्वरी कदम आणि सुपर नंबरी श्रेया कर्मी. यानंतर नवोदय विद्यालय खावली मुले आणि मुलींचं पथक प्लाटून कमांडर प्लाटून क्रमांक 20 निर्मला कॉन्व्हेंट स्कूल मुले प्लाटून कमांडर सार्थक करणे, दर्शक विराज कुरोडकर, सुपर नंबरी विश्वजित घोरपडे, मंजुषा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मानवंदना देते. यानंतर प्लाटून कसबीची आणि एकतेची धडक आहे. यानंतर सैनिक स्कूल सातारा मुले प्लाटून कमांडर साईराज वाघमारे, दर्शक विष्णू शिंदे आणि सुपर नंबरी आलम सय्यद जितेंद्र कुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक स्कूल सातारा. यानंतर पोलीस बँड जनार्दन खंडारे यांच्या कार्यक्रमामध्ये भारतातील संरक्षण क्षमता यानंतर त्या संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पोलीस वज्रव्यान दंगा काबू नियंत्रणामध्ये वापरली जाते. अश्रुधूर टाकण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होतो आणि दंगा काबूत आणला जातो. ते पोलीस व्हॅन वज्रव्यान संचलनामध्ये सहभागी झालेले आहे. त्यानंतर पोलीस वरून व्हॅन दंगा काबू नियंत्रण मध्ये आग नियंत्रण करण्यासाठी वापरली जाते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट काम पोलीस वरून व्हॅन.
तुझ्या आवडीची राजपुरोहितची साजूक तुपातली केशर वेलची युक्त जिलबी. दरवर्षीची परंपरा कशी मोडेन मी कॅप्टन? अगं लहानपणापासून राजपुरोहितचीच जिलबी खाल्ली आहे ग. ती चव अजून आहे जिभेवर. आय मिस इट यार. पुढच्या वर्षी 26 जानेवारीला मी 100% साताऱ्यात येणार. मग आपण गरम गरम जिलबी खायला राजपुरोहित मध्ये जाऊ. माहितीये मला. रागावलीस? नाही रे, तू तुझ्यासारखे अनेक जवान तिथे सीमेवर आहेत म्हणून तर स्वातंत्र्याचा गोडवा आहे ना. व्हिडिओ कॉलची वाट बघतोय. नक्की करते. टेक केअर. पारंपरिक पद्धतीनं बनवलेली राजपुरोहितची साजूक तुपातील केशर वेलची युक्त जिलेबी आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे. राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा.